ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे अमेरिकेत अपुऱ्या कागदपत्रांनिशी राहणाऱ्या अनेक भारतीयांना मायदेशी परतावा लागेल का अशी चर्चा होऊ लागली। काय आहे त्यामागचं कारण पाहूया। सत्ता हाती घेताच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे अमेरिकेतल्या 20,000 भारतीयांना हद्दपार व्हावं लागण्याची शक्यता आहे। इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार पुरेशा कागदपत्रांशिवाय किंवा कागदपत्रांविनाच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची संख्या 20,000हून अधिक आहे। यापैकी काही जण अमेरिकन इमिग्रेशन अथॉरिटीच्या ताब्यात देखील आहेत। त्यामुळे भविष्यात ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेत राहणारे अनेक भारतीय लोक परत मायदेशी पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अमेरिकेमध्ये नोकरी करणारे बहुसंख्य भारतीय H-1B व्हिसा मिळवून अमेरिकेत वास्तव्य करतात। या घडीला अमेरिकेतली भारतीयांची संख्या 48 लाखाहून जास्त आहे। पण कायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देखील ट्रम्प यांनी बदललेल्या जन्मतः नागरिकत्वाच्या धोरणामुळे अडचण होऊ शकते। याआधी अमेरिकेमध्ये इतर देशातील व्यक्ती अमेरिकेत कायदेशीर अथवा बेकायदेशीर जरी राहत असली तरी त्यांच्या मुलानं जर अमेरिकेच्या भूमीवर जन्म घेतला तर त्या बाळाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळत होतं। आता मात्र ट्रम्प सरकारनं अमेरिकन नागरिक, ग्रीन कार्ड धारक व्यक्ती किंवा सैन्यातील सदस्य यांच्याच मुलांना जन्मतः अमेरिकन नागरिकत्व देण्याचा निर्णय केलाय। दुसरा धक्का जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडल्यामुळे WHO द्वारे जगभर चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मोहिमांवर होऊ शकतो। चीनमधून कोरोना पसरल्यावरही जागतिक आरोग्य संघटनेनं जगाची दिशाभूल केली। चीनला कायम झुकतं माप दिला असा आरोप ट्रम्प यांचा आधीपासूनच होता। त्यामुळे ट्रम्प यांनी सत्तेत येताच अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळं केलंय। अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी आहे, चीनची लोकसंख्या 141 कोटी आहे। मात्र ट्रम्प यांच्या दाव्यानुसार एकटी अमेरिका WHOला सर्वाधिक निधी देते आणि चीन त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत 90% कमी निधी देते। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।